हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की सध्या डीमार्टमध्ये नवीन काय आलं आहे. बऱ्याचदा आपलं असं होतं आपण डीमार्टला घ्यायला काय जातो आणि घेऊन काय येतो. कारण की तिथे वस्तूच एवढ्या व्हरायटी असतात की आपल्याला तिथे गेल्यावर कळतं की अरे आपल्याकडे तर हे नाही आहे. आपण हे घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आपलं बिल चांगल्यापैकी बऱ्यापैकी फुलत असतं. पण असो, डीमार्टमध्ये फिरण्याची पण एक वेगळीच मजा आहे. तर आम्ही गेलो आणि सगळ्यात पहिले मी बघितले कपड्यांचं सेक्शन. त्यामध्ये ज्या रेडीमेड पॅन्ट्स आहेत, त्यात थोडंसं मी बघत होते आणि त्यात मला खूप साऱ्या अशा व्हरायटी सापडल्या. म्हणजे आपण एखादं टॉप घेतलं तर त्यावर किंवा मग आपण कॉमनली 2-4 टॉप एका पॅन्टवर घालू शकतो, अशा ह्या पॅन्ट्स आहेत आणि ह्यांच्यामध्ये म्हणजे 199 पासून म्हणजे ₹200 पासून तर तुम्हाला 300-400 पर्यंतच्या सगळ्या व्हरायटीच्या पॅन्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला नाईट ड्रेस म्हणून घालायची असेल तर सिंपल प्लेन पॅन्ट देखील अवेलेबल आहे किंवा मग तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी वगैरे जर हवी असेल तर खाली बॉटमला डिझाईन असणाऱ्या वगैरे अशा पॅन्ट देखील इथे अवेलेबल आहेत. म्हणजे ₹300च्या आतमध्ये तुम्हाला इथे खूप छानपैकी पलाझो भेटतील. आणि यांची क्वालिटी देखील खूप छान आहे. त्यानंतर आम्ही टर्न झाले माझ्या आवडत्या सेक्शनमध्ये. प्लास्टिकचे डब्बे. प्रत्येकच बाईच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 99मध्ये हे 3 डब्बे तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे त्यांची साईज पण बऱ्यापैकी आहे. म्हणजे 2 किलो, 1 किलो आणि अर्धा किलो अशा साईजचे ते डब्बे आहेत. त्यानंतर हे 99मध्ये 6 डब्बे 89मध्ये 6 डब्बे. त्यानंतर हा थोडा म्हणजे 179चा हा डब्बा आहे, पण स्टोरेज बॉक्स म्हणून म्हणजे आपलं काहीतरी मेडिसिन वगैरे ठेवायला देखील तो खूप छान आहे. एअरटाईट बॉक्स आहेत ह्याचे मोठे आहेत. त्यानंतर हे बास्केट हा देखील म्हणजे आपलं काहीतरी साहित्य किंवा मेकअपचं सामान देखील तुम्ही ह्याच्यात पॅक करून ठेवू शकता. खूप भारी आहेत अशा या डब्यांचं सेक्शन म्हणजे 129 ते 150 पर्यंतचे हे डब्यांचे सेट आहेत. त्यानंतर मी टर्न झाले छोटे-छोटे डब्बे वगैरे आहेत त्यांच्या सेक्शनकडे. यामध्ये तुम्हाला 89-99मध्ये असे हे टिफिन बॉक्स भेटतात. हा ग्लास आहे म्हणजे काचेचा आहे. जर तुम्हाला लोणचं वगैरे स्टोअर करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण फ्रीजमध्ये असं बऱ्याच बारीक-बारीक गोष्टी ठेवत असतो. त्यासाठी हे असे डब्बे खूप उपयोगी पडतात. म्हणजे छोटे-छोटे असतील किंवा मग कोथिंबीर वगैरे कट करून ठेवायला असेल किंवा मग कढीपत्ता वगैरे ठेवतो किंवा मग आपलं लोणचं वगैरे काहीतरी असेल किंवा आपण मसाला वगैरे बनवून ठेवतो. त्यासाठी हे डब्बे खूप उपयोगी पडतात किंवा मग स्टोरेज म्हणून पण आपल्याला म्हणजे बऱ्याच गोष्टी भरायला देखील हे कामात येतात. त्यामुळे 99मध्ये 3-4 डब्बे तुम्हाला हमखास भेटतात. हे 79मध्ये आणि यामध्ये व्हरायटी खूप असते. आणि डीमार्टचं एक आहे, जर तुम्ही आत्ता कोणत्यातरी डब्यांचं म्हणजे व्हरायटी घेतली, तर नेक्स्ट टाईम तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन तिथे भेटेल. म्हणून आपण दरवेळेस काही ना काही उचलून आणतो, घेऊन येतो. अशा या डब्यांमध्ये बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला भेटतील. म्हणजे ₹150 तुम्ही 6-7 डब्बे घेऊ शकता, छोटे-मोठे असे सेट. आणि बाहेर गेलो तर ₹20-30चा एक डबा येतोच आणि क्वालिटी लो असते. पण यांची क्वालिटी खूप छान असते. ते लाँग लास्टिंग असते. हे मी सांगत होते की 99मध्ये 4 पीस आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर वगैरे असे स्टोअर करू शकता किंवा हे मसाल्यासाठी छोटे-छोटे डब्बे किंवा मग ऑफिसमध्ये काही न्यायचं असेल तरी देखील हे टिफिन उपयोगी येतात. त्यानंतर हे हे टिफिनचं म्हणजे 2 मुलांचं टिफिन देखील होईल. तो 2 टिफिन आहेत त्यात. अशा बऱ्याचशा छोट्या-मोठ्या टिफिन्सचा किंवा डब्यांचा बराचसा तिथे स्टॉक आहे. त्यानंतर मी वळले कुकर्सकडे. आपण म्हणजे 1 लिटरचा किंवा 1.5 लिटरचा जो कुकर असतो तो ऑनलाईन वगैरे मागवतो. पण इथे डीमार्टमध्ये व्हरायटी खूप जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला स्टील हवा असेल, नॉनस्टिक हवा असेल किंवा मग आपला साधा अल्युमिनियमचा हवा असेल आणि यामध्ये तुम्हाला नेहमी 20-35% ऑफ नक्कीच असतं. डीमार्टची ही खासियत आहे आणि त्यातल्या त्यात ह्या कुकरचे डब्बे जरी तुम्हाला घ्यायचे असतील तरी ते डीमार्टमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे छोटे-छोटे कुकर म्हणजे मोठे देखील तिथे अवेलेबल आहे. पण छोट्यांचं मला जास्त अट्रॅक्शन वाटलं. त्यांच्यावर ऑफर देखील खूप चांगल्या आहेत. त्यामुळे हा सेक्शन देखील मी पूर्ण बघून घेतला आहे. घेतलं काहीच नाही, पण बघायचं आपलं.
त्यानंतर एक नवीनच डिनर सेट डीमार्टने सध्या लॉन्च केला आहे. म्हणजे पितळी सध्या ट्रेंडमध्ये आहेत, की अल्युमिनियममध्ये जेवण करू नये वगैरे, किंवा स्टीलचे वापरण्यापेक्षा पितळीचे भांडे वापरले पाहिजे. त्यामुळे मी हा सेक्शन देखील व्यवस्थित बघितला. पण यामध्ये जो बारीकवाला सेट आहे, जो मी आत्ता दाखवला, तो चांगला आहे. म्हणजे कमी प्राईसमध्ये आपल्या रेंजमध्ये आहे, बट ते थोडे प्लेट ज्या आहेत त्या थोड्या पतल्या आहेत. त्यानंतर हे ग्लास वगैरे आहेत ते स्ट्रॉंग आहेत, एकदम दळस आहेत. पण तो 99चा एक ग्लास आहे. आणि ही कब्बशी देखील आहे. सगळ्या प्रकारचे भांडे. हे ताट जे आहे हे एकदम दळस आहे, पण त्याची प्राईस पण तशी आहे. तो 400 रुपयाचं एक ताट आहे. माहीत नाही बाजारात पण तेवढंच भेटत असेल, बट ही प्लेट जरा जरा पतली आहे. त्यामुळे प्राईसच्या मानाने तेवढे पैसे आपण देऊ नाही शकत. अशा प्रकारे मी डीमार्ट संपवलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.